सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी आजच्या निरूपणाचे शीर्षक आहे संतोष सत्संग विचार ज्ञान हेची कृपा रूप अमृत धन. संस्कृत सुभाषित आहे, संतोष हा परमो लाभा, सत्संग परमागती, विचार परमं ज्ञानम, शमो ही परमं सुखम. अर्थात संतोष हीची सर्वश्रेष्ठ प्राप्ती, संतोष हीच सर्वश्रेष्ठ प्राप्ती, साधु संग परमगती, विचार चिंतन परम ज्ञान प्राप्ती तथा परम सुख लाभ होतो शांती. संतोष हीच सर्वश्रेष्ठ प्राप्ती, साधु संग परमगती, विचार चिंतन परम ज्ञान प्राप्ती तथा परम सुख लाभ होतो शांती. सरळ अर्थ, अंतःकरण व हृदय परम संतोषाने भरलेले असणे व अयाचित निरपेक्ष वृत्ती लाभ यालाच संतोष किंवा पूर्ण काम म्हणजे इच्छा कामना विरहित केवळ असणे किंवा कैवल्य म्हणतात. हीच ती अध्यात्म पंथावर असलेल्या साधकाची याचनारहित किंवा अयाचित परम लाभदायी सहज प्राप्ती. ही अशी प्राप्ती साधू संत संगतीत अनायासे प्राप्त होते. जशी वृक्षस्थळी सावली तशी साधुस्थळी म्हणजे संत सज्जन जेथे राहतात तेथे त्यांच्या सान्निध्यात सतत वृद्धिंगत होणारी संतोष प्राप्ती किंवा समाधान प्राप्ती म्हणजे समत्वाच्या अधीन होणाऱ्या वृत्तीचा लाभ. अशी ही वास्तवार्थाने परम कल्याणदायी साधू संगत नित्य निरंतर लाभणे म्हणजे संतोष प्राप्ती किंवा समत्वाधीन असणारी बुद्धी लाभणे ही खऱ्या अर्थाने परम कल्याणदायी साधू संगतीमध्येच नित्य निरंतर लाभत असते. ही जीवाची व जीवनाची परमश्रेष्ठ गती म्हणजे अत्युच्च गंतव्य किंवा ध्येयसिद्धी. अशा सत्संगात स्वस्तित्वाबाबत स्वरममानतेत होणारा उलगडा समज उमज म्हणजेच विचार चिंतन स्वरूप परम आत्मज्ञान अर्थात आत्मज्ञानोत्तर म्हणजे आत्मज्ञान झाल्यानंतर अर्थात आत्मज्ञानोत्तर निर्वाण प्राप्ती दरम्याने म्हणजे आत्मज्ञान झाल्यानंतर जोपर्यंत निर्वाण प्राप्त झालं नाही म्हणजे जोपर्यंत देह नैसर्गिकरित्या टाकला गेला नाही त्या दरम्याने अर्थात आत्मज्ञानोत्तर निर्वाण प्राप्ती दरम्याने मधल्या उर्वरित आयुष्यात सर्वाप्रती चित्ताची सरलता रुजुता करुणा सघनता सघनता एखाद्या निस्तब्ध जलसरोवरासारखी प्राप्त होणारी निरव शांतता किंवा परमशांतता हेच ते परमसुख किंवा आत्मसुख. आता आत्मसुख म्हणजे काय की ज्या वेळेला सत्संगतीतून विचार रूप ज्ञान प्राप्त होतं त्या ज्ञानानंतर म्हणजे अर्थात आत्मज्ञानोत्तर निर्वाण प्राप्ती दरम्याने मधल्या उर्वरित आयुष्यात सर्वाप्रती चित्ताची सरलता रुजुता करुणा सघनता व निस्तब्ध जलोवरासारखी प्राप्त होणारी निर्व परमशांतता हेच ते परमसुख किंवा आत्मसुख. असे अंतिम सुख प्राप्त झाल्यावर पावसच्या परमहंस स्वामी स्वरूपानंदांसारखे उच्च कोटीचे संत उत्स्फूर्त उद्गारतात, मजंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ, आता मज जगी काय उणे राही आवडीने भोगी शांती सुख. म्हणजे या निरूपणात आपण अर्थातच संतोष तो ज्यामुळे प्राप्त होतो तो साधू संग, त्याच्यानं निर्माण होणारे विचार रूप ज्ञान चिंतन आणि अंतिमता प्राप्त होणारी शांती म्हणून संतोष साधू संग विचार चिंतन रूप आत्मज्ञान प्राप्ती आणि अंतिमता प्राप्त होणारी अत्यंत सघन अशी चित्ताची परमशांती हे संतोष साधू संत संग विचार रूप ज्ञान आणि परमशांती या चार गोष्टी म्हणजेच एकूणात सत्संगाचा पूर्णपणे होणारा लाभ. तर आता जेव्हा हा लाभ झाला तेव्हा वर म्हटल्याप्रमाणे ही परमशांती प्राप्त झाल्यानंतर पावस्य परमहंस स्वामी स्वरूपानंद उत्स्फूर्तपणे उद्गारतात, मज अंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ,
आता मज वेगी काय उणे राही आवडीने भोगी शांती सुख. ने त्यांना सुद्धा अर्थातच संत सहवास किंवा गुरुप्राप्ती, त्यानंतर हळूहळू चित्ताची होणारी सरलता आणि चित्त संतोषाने पूर्ण भरून जाणे, म्हणजे कामना विरहित किंवा पूर्ण काम होणे. त्यानंतर पूर्ण काम विरहित झाल्यानंतर भौतिक कामना संपली की आपोआपच स्वची विचारणा, कोहमची विचारणा केली जाते आणि आपल्या आत्म्याचे संपूर्ण स्वरूप ब्रह्मचैतन्य रूप उलगडते. आणि एकदा का आपण ब्रह्मचैतन्य रूप सघन सागर आहोत हे माहीत झालं की हे असे ब्रह्मचैतन्य रूप सघन सागरामध्ये एक तऱ्हेची निरव शांती प्राप्त होते. त्यालाच ते शांती सुख म्हणतात. आणि म्हणून परत एकदा म्हणतात की मला काय होतं हे देवाने नीट ओळखलं आणि साधू संत संगती, विचार, ज्ञान आणि शांती, अर्थात शांती हे सर्वोच्च सुख, ते मला प्राप्त झालं. आता मला इथून पुढे काही साधायचं नाही, म्हणजे मी पूर्ण काम झालो. म्हणून मजंतरीचा जाणून या भाव, पूर्ण करी देव मनोरथ. आता मज जगी काय उणे राही. आता या जगात मला काही न्यून नाही, म्हणजे स्वामी स्वरूपानंद स्वतःशीच पूर्ण काम झाले, इच्छा रहित झाले, अयाचित झाले असा त्याचा अर्थ. मजंतरीचा जाणून या भाव, पूर्ण करी देव मनोरथ. आता मजवेगी काय उणे राही आवडीने भोगी शांती सुख. तर हे शांती सुख ही अंतिम पायरी सज्जन सहवासामध्ये प्राप्त झाली की जीवनाचं कल्याण झालं. आता गु याचा अर्थच अज्ञान आहे आणि रू याचा अर्थ प्रकाश आहे. म्हणजे अज्ञान नष्ट करणारा प्रकाश हाच गुरु शब्दाचा खरा खुरा अर्थ आहे. असा गुरु कुणाला सगुण साकार रूपे भेटतो, कुणाला स्वतःशीच स्वतःला विचारणा करत 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 कुणाला स्वतःमधील तत्वच गुरु रूपे दिशा दिग्दर्शन करते. हा गुरु सगुण साकार का निर्गुण निराकार याच्यापेक्षा सच्चा गुरु भेटणे, खरा खुरा गुरु भेटणे हे महत्वाचं आहे. सगुण साकारामध्ये सुद्धा अत्युच्च कोटीचे साधू संत आहेत, ते खरे खुरे सद्गुरूच आहेत. आणि असे अत्युच्च कोटीचे साधू संत हे दिसायला जरी तुमच्यासारखे असले तरी अंतरंगामध्ये ते खरं बोलायचं झालं तर दिसायला सगुण साकार आणि असायला निर्गुण निराकार ब्रह्म असे हे संत सज्जन असतात. म्हणून गुरु सगुण साकार भेटो किंवा आपल्या आतून आत्मज्ञानाद्वारे आपणालाच आपण ज्ञान विचारून, प्रश्न विचारून आपणाला झालेले अंतिम ज्ञान असो, म्हणजे आत्मगुरु असो किंवा सगुण साकार गुरु असो, शेवटी खरा गुरु जो असतो तो निर्गुण निराकारातच रममाण झालेला, म्हणजे अत्युच्च उन्मनी भावात असलेला ब्रह्मरूप असाच गुरु असतो. म्हणून गुरु म्हणजे अज्ञान आणि गुरु म्हणजे अज्ञान नष्ट करणारा ज्ञान प्रकाश असा सरळ अर्थ गुरु या शब्दाचा असल्यामुळे संत संग लाभात संतोष निर्माण होतो. विचारण मार्गे म्हणजे स्वतःशी विचारणा करता करता स्वरममानतेत स्वरूप सत्यार्थ प्राप्ती रूप अत्युत्कृष्ट ज्ञान होते. म्हणून सत्संग लाभला की विचारणा सुरू होते. स्वतःबद्दल स्वतःच प्रश्न विचारायला लागलं की माणूस स्वरममान होतो आणि स्वरूप सत्यार्थ प्राप्ती रूप म्हणजे स्वरूप हेच सत्यार्थाने आपली प्राप्ती आहे. स्वतःच स्वतःला जाणणं हेच खरं आत्मधन आहे. असं हे स्वरूप सत्यार्थ प्राप्ती रूप अत्युत्कृष्ट ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हे सर्वात अति उत्कृष्ट आहे. आणि स्वरूपाचे आत्म्याचे अति उत्कृष्ट ज्ञान हेच ते परमधन आहे हे आपल्या लक्षात येते. आणि एकदा का संत संग लाभ मिळाला, संतोष निर्माण होऊ लागला, आत्मज्ञान रूपी अत्युत्कृष्ट ज्ञान किंवा परमसंपदेचा लाभ झाला की परमशांती लाभ होणारच होणार, हे ओघानेच येते किंवा येणार. म्हणूनच म्हणावेसे वाटते की आता निर्गुण निराकार अशा त्या परमगुरूचे एक काव्य आहे ते आपल्याला म्हणून दाखवतो आणि अर्थातच त्यानंतर ह्या निरूपणाची समाप्ती होईल. ते असं आहे. गुरु माझा समर्थ सता
पुरे कैसी काही चिंता. गुरुज्ञानाचे निधान, गुरुपूर्ण ब्रह्म विधान, गुरु सकल चिंता समाधान सता. पुरे कैसी काही चिंता. चेतना चिंता मणि गुरु, चाले बोले ज्ञान कल्पतरू. गुरु महानुभाव असता, पुरे कैसी काही चिंता. शुक्ल पूर्णेंदु अलांछन, शीतल मार्तंड पतित पावन, पूर्ण कृपावंत दयाघन सता. पुरे कैसी काही चिंता. गुरु माझा समर्थ सता, पुरे कैसी काही चिंता. म्हणजे आत्मगुरु किंवा ज्ञानेश्वरांसारखा निर्गुण निराकाराप्रत पोहोचलेला नव्हे, निर्गुण निराकार म्हणूनच सगुण साकारात आलेला ज्ञानेश्वरांसारखा दिसायला सगुण साकार परंतु असायला निर्गुण निराकार असा गुरु असू दे, किंवा एखाद्याला आपल्या हृदयातील परमेश्वर पाहता पाहता आत्मगुरूकडून ज्ञानप्राप्ती होऊ दे. कसंही झाले तरी जो खराखुरा सद्गुरु आहे तो अव्यक्तामध्येच व्यक्त असताना सुद्धा लीन झालेला असतो. तर ज्ञानेश्वर माऊलींसारखा अतिउत्कृष्ट गुरु भेटला तर छानच, नाही तर माणसाने स्वतःशी चिंतन करून आत्मगुरूकडून लाभ किंवा ज्ञान लाभ प्राप्त करून घेतला तर आत्मगुरु म्हणजे काय असते. तर गुरु ज्ञानाचे निधान, गुरु पूर्ण ब्रह्मविधान, गुरु सकल चिंता समाधान असता. उरे कैसी काही चिंता. आत्मा किंवा आत्मप्रकाश हेच अज्ञान नष्ट करणारे खरेखुरे ज्ञान आहे. म्हणून आत्मप्रकाश हेच खरेखुरे ज्ञानाचे निधान म्हणजे भंडार आहे. आणि असे हे आत्मज्ञान रूपी निधान किंवा आत्मज्ञान रूपी विधान म्हणजे वाक्य म्हणजे खरेखुरे ब्रह्मविधान आहे. म्हणून आत्म्याकडून प्राप्त झालेले ज्ञान किंवा ज्ञानेश्वर माऊलींसारख्या महान परमहंस पदावर परमहंस पदप्राप्ती झालेल्या ज्ञानेश्वर माऊलींसारख्यांकडून प्राप्त झालेले ज्ञान म्हणजे खरेखुरे ब्रह्माचे विधान म्हणजे व्हर्डिक्ट, म्हणजे ब्रह्माचाच तो संकेत असतो. ब्रह्माकडूनच प्राप्त झालेले ज्ञान ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखातून येते. आणि असा गुरु जरी आपल्याला मिळाला नाही तरी सुद्धा जर आपण आपल्याशीच शोध घेतला तर आपल्यातून आपला आत्माच आपणाला जे सांगतो तेच अज्ञान नष्ट करणारे गुरुतत्व किंवा तीच अज्ञान नष्ट करणारी परमशक्ती म्हणजे आत्मज्ञान विद्या. आणि अशी आत्मज्ञान विद्या म्हणजे खरेखुरे ब्रह्माचे विधान असते, म्हणजे व्हर्डिक्ट ऑफ युनिव्हर्स, विश्वाचा तो परम अंतिम शब्द असतो. म्हणून गुरु ज्ञानाचे निधान, गुरु पूर्ण ब्रह्मविधान. आणि असं हे ज्ञान निधान आणि ब्रह्मविधान जर तुम्हाला प्राप्त झालं तर असा गुरु म्हणजे असं अज्ञान नष्ट करणारी शक्ती हीच आपल्या सकल चिंतांचे समाधान करणारी असते. आणि त्या कारणाने असा साधक चिंतामुक्त होतो हे सांगायला दुसऱ्या कुणाची गरज नाही. म्हणून म्हटलंय गुरु माझा समर्थ असता, पुरे कैसी काही चिंता. माझा गुरु इतका काही समर्थ आहे की त्याच्याकडून जे ज्ञानरूप भांडार मला खुलं झालेलं आहे, त्याच्या तोंडातून जे ब्रह्माबद्दलचे अंतिम विधान मला ज्ञानरूपाने प्राप्त झाले आहे, त्या कारणाने माझ्या संपूर्ण चिंतांचे समाधान झाले आहे. म्हणजे मी खऱ्या अर्थाने निश्चिंत झालो आहे. आता कसलीच चिंता माझ्यासाठी नाही. आता हा गुरु कसा आहे? गुरु जेव्हा सर्वसाधारण जेव्हा आपण गुरु म्हणतो तेव्हा तो सगुण साकारच असतो. म्हणून दुसरी जी ओळ आहे ती अर्थातच सगुण साकार ज्ञानेश्वर तुकारामांसारख्या जगद्गुरूंसाठी आहे. तर असे हे गुरु चेतना चिंतामणी गुरु म्हणजे
चिंतामणी चिंतिलेलं देणारा, इच्छिलेलं देणारा. तर असे हे परमहंस पदावरचे गुरु असतात ते चेतना चिंतामणी गुरु, ते इच्छिलेले देणारे चिंतामणी. म्हणजे चिंतामणी चिंतिलेलं देणारा रत्न, म्हणजे असे सद्गुरु चिंतामणी सारखे मूल्यवान रत्नासारखे असतात. परंतु रत्न हे बघायला गेलं तर जड आहे आणि गुरु हा सगुण साकार असल्यामुळे तो चेतना चिंतामणी गुरु, तो चिंतामणी सारखा आहे पण चेतना चिंतामणी गुरु. म्हणजे चालता बोलता चिंतिलेलं देणारा असा हा चिंतामणी रूप गुरु. म्हणजे गुरु सगुण साकार असल्या कारणाने तो जड चिंतामणी नाही, तर तो चेतना चिंतामणी गुरु आहे. चालता बोलता असा हा सगुण साकारातला परमहंस पदावर बसलेला ज्ञानेश्वर तुकारामांसारखा गुरु म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला चिंतिलेलं देणारा तुमच्या आमच्या सारखाच सदेही परंतु मूलतः आत्मलीन झालेला असा गुरु असतो. आणि असा गुरु चाले बोले ज्ञान कल्पतरू. कल्पतरू म्हणजे नारळाचं झाड, पण ते एका जागी स्थिर असतं. हा गुरु कल्पिलेलं देणारा असतो, परंतु हा सगुण साकार असल्यामुळे गुरु हा चालता बोलता कल्पतरू आहे, किंवा चालता बोलता चेतना चिंतामणी आहे. आणि असा हा गुरु महानुभाऊ म्हणजे परमसंत असल्या कारणाने, महानुभाऊ म्हणजे संत, असा गुरु परमसंत पद प्राप्ती झालेला असल्या कारणाने पुरे कैसी काही चिंता, चिंता उरण्याचं कामच पडत नाही. आता हा गुरु सगुण साकार आहे म्हणून त्याला म्हटलेलं आहे शुक्ल पूर्णेंदू. शुक्ल पक्षातील पौर्णिमेप्रमाणे, शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे असणारा हा गुरु आहे. परंतु चंद्राला डाग आहे, आमच्या या परमहंस गुरुला डाग नाही. म्हणून शुक्ल पूर्णेंदू अलांछन शीतल मार्तंड पतित पावन. आमचा गुरु मार्तंडासारखा तेजस्वी आहे, परंतु त्याच्या अंतःकरणात परमशांती असल्यामुळे हा तेजस्वी असून सुद्धा याची दुष्टादुष्ट होताच तो ज्याला भेटतो त्याच्या हृदयात परमशांतीचा, परमशांतीचे उदाहरण निर्माण होते. म्हणजे आमचा हा गुरु चंद्रासारखा आहे, परंतु चंद्रासारखा याला डाग नाही. चंद्राला डाग आहे, पौर्णिमेच्या चंद्राला सुद्धा डाग आहे, परंतु पौर्णिमेच्या चंद्रासारखा असणारा आमचा हा गुरु आहे, त्याला मात्र कुठलाही डाग नाही. तो प्रमादरहित आहे, दोषमुक्त आहे. आणि तो मार्तंडासारखा सूर्यासारखा तेजस्वी असला तरी गुरु अंतरंगात परमशांत असल्यामुळे त्याचे तेज शिष्याला, अनुयायाला सहन होईल असे असते आणि नव्हे असा तेजस्वी मार्तंडासारखा परंतु अंतरंगात करुणाघन शांती प्राप्त झालेला असा गुरु भेटला की साधकाच्या, शिष्याच्या, अनुयायाच्या हृदयामध्ये खऱ्या खुऱ्या अर्थाने शांती सागराची भरती येते. परमशांतीचा अनुभव एहसास त्याला होतो. असा हा पूर्ण कृपावंत दयाघन स्वतः, असा हा शिष्यांवर पूर्ण कृपा करणारा दयाघन. दयाघन याचा अर्थ जणू काही दयेचा मेघच. असा हा पूर्ण कृपावंत दयेचा मेघ माझा गुरु असताना उहे कैसी काही चिंता. गुरु माझा समर्थ स्वतः उहे कैसी काही चिंता. तर गुरुचं हे जे वर्णन आहे ते अति उत्कृष्ट सगुण साकार गुरु असो किंवा निर्गुण निराकार गुरु असो, ते वर्णन पुन्हा ऐका आणि त्यानंतर हे निरूपण थांबवतो. गुरु माझा समर्थ स्वतः उहे कैसी काही चिंता. गुरु ज्ञानाचे निधान, गुरु पूर्ण ब्रह्म विधान, गुरु सकल चिंता समाधान सुता. उरे कैसी काही चिंता. चेतना चिंता मणि गुरु, चाले बोले ज्ञान कल्पतरू. गुरु महानुभाऊ असता, उरे कैसी काही चिंता. शुक्ल पूर्णेंदु अलांछन शीतल मार्तंड पतित पावन.
पूर्ण कृपावंत दयाघन सता पुरे कैसी काही चिंता गुरु माझा समर्थ सरता पुरे कैसी काही चिंता. तर असे संतोष सत्संग विचार ज्ञान हेच ही गुरुकृपा रूप अमृत धर या शीर्षकाचे निरूपण येथेच संपन्न होत आहे. धन्यवाद असतो. शुभ दिन सुप्रभात.